अरबाज पटेल बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलाय. बऱ्याच लोकांना आनंद झाला असेल. फटाके वाजवले असतील बऱ्याच लोकांनी. कारण सगळ्यांची इच्छा होती, की अरबाज किंवा निक्की घराच्या बाहेर जायला पाहिजे आणि प्रेक्षकांच्या मनासारखं झालंय. त्यामुळे प्रेक्षक खूप जास्त आनंदी असणार आहेत आणि का आनंदी नसून त्यांनी ज्या व्यक्तीला वोट नाही केलं तीच व्यक्ती घराच्या बाहेर पडली. पण आपण या व्हिडिओमध्ये नाण्याच्या 2 बाजू जाणून घेणार आहे. व्हिडिओचं टायटल पाहिलं असेल, की अरबाजच्या इव्हेक्शनचं सत्य जाणून घेणार आहे. नक्की अरबाज पटेल घराच्या बाहेर का गेला? खरंच अरबाज पटेलचा गेम एवढा वीक होता का, की त्यामुळे त्याला घराच्या बाहेर जावं लागलं? अरबाज पटेल व्यतिरिक्त अजून कोणी डिझर्व करत होतं का घराच्या बाहेर जाणं? सगळ्या गोष्टीबद्दल प्रॅक्टिकली चर्चा करणार आहे, इमोशनली नाही. जी लोक इमोशनली विचार करतात त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. प्रॅक्टिकली आपण गेमबद्दल बोलूया. खरंच तो डिझर्विंग होता की अनडिझर्विंग होता याबद्दल बोलूया. बिग बॉस मोठी घोषणा करणार आहे. नक्की ती घोषणा कोणती आहे त्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे आपल्याला. आणि बिग बॉस हिंदीचा प्रोमो आला आहे आणि बिग बॉस हिंदी चालू होत आहे 6 ऑक्टोबरपासून. सगळ्या गोष्टीबद्दल बोलूया. तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया. अरबाज पटेल घराच्या बाहेर गेला. बिग बॉसने एलिमिनेशन टास्क जवळजवळ 20 ते 22 मिनिटं दाखवला आणि या एलिमिनेशन टास्कमध्ये निक्की आणि अरबाजला डेंजर झोनमध्ये ठेवलं. प्रेक्षकांची उत्कंठा अशी ताणून ठेवली. खरं तर कालच बऱ्याच लोकांना समजलं होतं की अरबाज पटेल घराच्या बाहेर गेलेला आहे. दुपारी त्यांनी प्रोमो काढून अजून थोडीशी उत्सुकता वाढवली आणि शेवटपर्यंत खेचून ठेवलं आणि अरबाज पटेलला जे आहे ते घराच्या बाहेर काढलं बिग बॉसनी आणि सांगितलं कारण की प्रेक्षकांनी तुम्हाला वोट कमी दिलेले आहेत. प्रेक्षक अर्थातच खुश झाले असणार कारण अरबाज पटेल घराच्या बाहेर गेलाय. त्यांनी अरबाजला जे आहे ते वोटच केलं नव्हतं, त्यामुळे अरबाज घराच्या बाहेर गेलेला आहे. आता मित्रांनो अरबाज पटेलच्या गेमबद्दल बोलूया आणि अरबाज पटेलला ॲक्च्युली घराच्या बाहेर का काढलं, बिग बॉसची नक्की ती घोषणा कोणती आहे आणि त्या गोष्टीचा या गोष्टीशी संबंध काय याबद्दल थोडंसं चर्चा करूया. काय मित्रांनो, बिग बॉसची जी घोषणा आहे ती ऑलमोस्ट सगळ्यांना समजलेली आहे. कालच रिव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की बिग बॉस हे 70 दिवसात बंद होणार आहे. त्यामुळे बिग बॉस 100 दिवस चालणार नाहीये. तुमची जी एक्सपेक्टेशन आहे की बिग बॉस 100 दिवस चालेल, असं होणार नाहीये. 6 ऑक्टोबरला बिग बॉसचा फिनाले होणार आहे. त्यामुळे आता जे आहेत ते अशा प्रकारची शॉकिंग इव्हेक्शन तुम्हाला दिसत आहेत. सगळ्यात मोठं अरबाज पटेलचं घराच्या बाहेर जाणं हे कारण आहे की बिग बॉस हे 70 दिवसात संपतंय. 6 ऑक्टोबरला त्याचा फिनाले होतोय, म्हणून अरबाज पटेलला कदाचित त्या गोष्टीसाठी बाहेर काढले आणि TRP घेण्यात आलेले आहे. मला सद्यस्थितीत तर असं वाटतंय. आता मेन अरबाजच्या गेमकडे येऊया. तर अरबाज पटेल याची गेम एवढी वाईट होती का मित्रांनो? अरबाज पटेलनी आत्तापर्यंत घरामध्ये कोणाशीही उद्धट भाषेत बोलला नाही, कोणत्याही सिनियर कलाकाराचा अपमान केला नाही, विनाकारण कोणाशी भांडला नाही, टास्कमध्ये 100% गेम खेळला, त्याच्या टीमबरोबर त्यांनी लॉयल राहून गेम खेळला. तो स्वतः आणि निक्कीला पुढे नेण्यासाठी त्यांनी खूप जास्त प्रयत्न केले. प्रत्येक टास्क तो जिद्दीने खेळला. एवढं करून सुद्धा त्याला रिझल्ट काय मिळतोय तर तो घराच्या बाहेर जातोय. त्याला कारण आहे फक्त निक्की तांबोळी. निक्की तांबोळीची त्याला संगत लागली आणि त्या संगतीमुळेच अरबाज पटेलचं खूप मोठं नुकसान झालंय. निक्की ही घरातली सगळ्यात मोठी विलन आहे आणि या विलनच्या संगतीत राहिल्यामुळे महाराष्ट्राची जनता जी आहे ती अरबाज पटेलला पसंत करत नव्हती आणि त्यामुळे लोकांनी त्याला वोटिंग दिलं नाही आणि त्याचा फटका जो आहे तो त्याला खूप जास्त आपल्याला बसलेला पाहायला मिळाला. आता अरबाज पटेल भलेही निक्कीच्या सपोर्टमध्ये असेल, भलेही तो निक्कीसाठी त्याचा जीव तुटत असेल, भलेही तो निक्कीसाठी इमोशनल होत असेल, पण सत्य परिस्थिती हीच आहे. अरबाज पटेलचं घराच्या बाहेर जाण्याचं कारण हे निक्की तांबोळीच आहे. निक्की तांबोळीला जो हेट मिळत होता आणि प्रत्येक गोष्टी जो निक्की तांबोळीला अरबाजकडून सपोर्ट मिळत होता, त्यामुळे प्रेक्षक जे आहेत ते अरबाज पटेलवरती नाराज होते आणि त्यामुळेच अरबाज पटेलला घराच्या बाहेर जावं लागलेलं आहे. बाकी काही सुद्धा कारण नाहीये. माझ्या मते अरबाज पटेल एक स्ट्रॉंग प्लेअर होता, टास्कमध्ये सुद्धा स्ट्रॉंग होता आणि घरामध्ये जेवढे बाकी सदस्य आहेत त्या लोकांमध्ये गेममध्ये स्ट्रॉंग होता. मी इमोशनली म्हणत नाही, चुकीचा अर्थ घेऊ नका. गेममध्ये तो स्ट्रॉंग होता. तुम्ही विचार करा, अरबाज पटेल एवढा स्ट्रॉंग टास्क आतापर्यंत घरामध्ये कोणी खेळला आहे का? बघा तुम्ही आतापर्यंत जेवढे टास्क घरामध्ये झाले त्या सगळ्या टास्कचा विचार करा. त्यानंतर तुम्ही विचार करा की स्ट्रॉंग पर्सनॅलिटी कोणाची होती, म्हणजे कोणत्याही कठीण क्षमतेमध्ये निर्णय घेण्याची ताकद कोणामध्ये होती, तर ते होती अरबाज पटेलमध्ये. अरबाज पटेल
खूप जास्त स्ट्रॉंग कंटेस्टंट होता. इव्हन म्हणतो जे आज नॉमिनेट कंटेस्टंट होते त्यामध्ये अरबाज पटेल खरंच घराच्या बाहेर जायला डिझर्व नव्हता करत. मला असं पर्सनली वाटतंय की वर्षाताईपेक्षा अरबाज पटेलचा गेम कितीतरी छान होता. वर्षाताई खरंच अरबाज पटेलच्या आधी घराच्या बाहेर जायला डिझर्व करत होत्या. आता बऱ्याच लोकांना हे माझं स्टेटमेंट आवडणार नाही. इव्हन मला असं वाटतं जे नॉमिनेट कंटेस्टंट होते त्यामध्ये जान्हवीपेक्षा सुद्धा तो स्ट्रॉंग होता. जान्हवी सुद्धा घराच्या बाहेर त्याच्या आधी गेली असती तरी सुद्धा काही फरक नसता पडला. मला असं वाटतं सूरज आणि अरबाज पटेलच्या गेम बद्दल जर का बोलायचं झालं तर अरबाज पटेलचा गेम सूरजपेक्षा कधीही उजवा होता. सूरजला इमोशनली लोकांकडून सिंपती मिळत आहे आणि सिंपतीच्या जोरावरती वोट मिळत आहेत. गेममध्ये अरबाज पटेल खरंच जास्त स्ट्रॉंग होता. आता बऱ्याच लोकांना ही माझी गोष्ट आवडणार नाही, पण मी गेमबद्दल बोलतो, इमोशनल अटॅचमेंटबद्दल नाही. इमोशनल गोष्टीमुळे सूरजला सिंपती मिळते, सिंपतीचं रूपांतर वोटिंगमध्ये होतंय. मी असं नाही म्हणत की सूरजला वोट कमी होते, सूरजला वोट जास्तच आहेत. पण गेम बिग बॉसच्या घरात जर का येऊन तुम्ही गेमबद्दल बोलणार नाही तर कशाबद्दल बोलणार? तर काय तिकडे जाऊन पिकनिक मनवायचा स्पॉट नाही आहे. बिग बॉसचं घर हे गेम खेळायचीच जागा आहे. त्यामुळे आज जे नॉमिनेट कंटेस्टंट होते त्यामध्ये अरबाज मोस्ट डिझर्विंग कंटेस्टंट होता घरामध्ये राहण्यासाठी असं मला वाटते. त्या बदल्यात जान्हवी गेली असती तर चाललं असतं, वर्षाताई गेली असती तर चाललं असतं, एवढा फरक नसता पडला. अरबाजला टॉप 5ची पोझिशन मिळणं गरजेचं होतं असं मला वाटतंय. पण मी जनतेच्या विरोधात नाही जाणार आहे. मला असं वाटतं की जनतेने त्याला वोट कमी केले होते म्हणून जनता बरोबर इकडे म्हणायचं. तुम्ही जनता जनार्दन आहात, तुम्ही वोट दिले आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे अरबाज डिझर्व नाही करत त्यामुळे त्याला घराच्या बाहेर जायला लागलेला आणि वोटिंग ट्रेंडमध्ये सुद्धा तो खालच्या स्थानावरती होता. पण सगळ्यात जास्त अरबाजचा जो लॉस आहे तो झालेला आहे निक्कीमुळे. आणि दुसरी गोष्ट, शो हा लवकर बंद होतोय म्हणून अरबाज पटेलला घराच्या बाहेर जावं लागत आहे, बाकी काही सुद्धा नाही. नाण्याच्या दोन बाजू आहेत समजून घ्या. जर का शो लांबपर्यंत चालणार असता तर या आठवड्यात इव्हिक्शनच नसतं झालं. संग्राम गेलाय तर तसंच थांबवलं असतं. आता शो संपणार आहे म्हणून अरबाज पटेलला घराच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि अजूनही बिग बॉसच्या घरात गेम खेळायचा असतो, पिकनिक मनवायला तिकडे जायचं नसतं. आणि बरीच लोक घरामध्ये पिकनिक मनवत आहेत आणि पिकनिक मनवणारे लोक जर का शो जिंकली तर मला असं वाटतंय की हे खूप अनडिझर्विंग होईल. मी तुम्हाला दुपारी नावं सांगितलेले आहेत 2, त्यामधला एक हा सीझन जिंकू शकतो असं मला वाटतंय. पण सध्या तिथे अरबाजचं जे इव्हिक्शन आहे ते खूप इमोशनल आणि खूप मला असं वाटतंय की अनडिझर्विंग होतं, हे माझं मत आहे. बाकी निक्की त्याचा बॉन्ड असेल तो दाखवला. बिग बॉसला ते चांगलं जमतं, इमोशनल लोकांना करायचं, कनेक्ट करायचं आणि इमोशनल पद्धतीने घायल करायचं. आणि तो पूर्णच्या पूर्ण सिच्युएशन होती, एका हिरोसारखी त्याची एक्झिट जी आहे ती दाखवण्यात आली. आणि तेवढं तर तो डिझर्व करत होता कारण त्यांनी या शोसाठी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. जर का निक्की आणि अरबाज नसते तर या शोला एवढी TRP नसती मिळाली, हे आपण मान्य करायला हवं. बाकी लोक आहेत फक्त घरामध्ये बसून होते. घराला विलनची गरज असते आणि विलनचे जे काम जे आहे ते निक्की आणि अरबाजने केलं होतं आणि त्यांना ती रिस्पेक्ट बिग बॉसकडून मिळणारच होती. आणि ते एव्ही आणि असेल किंवा त्याच्या एक्झिटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटची 20-25 मिनिटं जे आहेत फक्त फोकस त्या दोघांवरतीच होता आणि ते आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर नाण्याच्या या 2 बाजू होत्या मित्रांनो. अरबाजला का बाहेर काढण्यात आलं हे तुम्हाला समजलेलं असेलच आणि माझा इशारा काय होता ही सुद्धा गोष्ट समजलेली असेल. आता मित्रांनो, बिग बॉस हिंदीचा प्रोमो लॉन्च झालेला आहे आणि 6 ऑक्टोबरपासून बिग बॉस हिंदी येत आहे. म्हणजेच काय, बिग बॉस मराठी सीझन 5 ज्या दिवशी बंद होते, ज्या दिवशी त्याचा ग्रँड फिनाले असणार आहे त्याच दिवशी बिग बॉस सीझन 18चा ग्रँड प्रीमियर असणार आहे. आता हे इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो की या सीझनमध्ये म्हणजे बिग बॉस 18मध्ये कोण कोण नवीन कंटेस्टंट येणार आहेत. तुम्ही आतापर्यंत बिग बॉस मराठीला खूप जास्त मला सपोर्ट केला आहे आणि तुमचं प्रेम नेहमीच बिग बॉस मराठीच्या बाबतीत मला मिळतं. मी हात जोडून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतोय, माझ्या सबस्क्रायबरला विनंती करतोय, तुम्ही माझी फॅमिली आहात तर बिग बॉस हिंदीला सुद्धा तुम्ही मला सपोर्ट करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या हिंदी चॅनलची लिंक देणार आहे, तर प्लीज तिकडे जाऊन तुम्ही मला सपोर्ट करा. कम्युनिटीला सुद्धा माझ्या हिंदी चॅनलचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत मी. तर बिग बॉस हिंदीला सुद्धा तुमच्याकडून सपोर्ट असावा हे हात जोडून विनंती करतो मित्रांनो. कारण तुम्ही जे मराठीला प्रेम देता तेवढं मला हिंदीच्या सीझनसाठी सुद्धा प्रेम करा. आणि मित्रांनो, आपला मराठी झेंडा जो आहे तो आपल्याला हिंदीच्या जागेवर सुद्धा काढायचा आहे. आपण जेवढं मराठी सक्सेसफुल झालो आहे रिव्ह्यू देण्यासाठी तेवढं हिंदीमध्ये सुद्धा सक्सेसफुल होऊन दाखवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मला मदत हवी आहे. तर प्लीज मी हात जोडून विनंती करतोय की तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मित्रांनो. कारण तुम्ही आहात तर मी आहे आणि तुम्ही सगळे नसाल तर
आपली ही 7 स्टार फॅमिली काहीसुद्धा कामाची नाही आहे. तर प्लीज मित्रांनो, तुम्ही मदत करा, 7 स्टार हिंदीला सबस्क्राईब करा, कारण बिग बॉस 18च्या सगळे अपडेट तिकडेच मी तुम्हाला देणार आहे. आजचा रिव्ह्यू जो आहे तो शॉर्ट आणि स्वीट होता. तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं ते आहे आणि घोषणा कोणती होणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. भेटूया उद्या परत एकाच अशा नवीन एपिसोडमध्ये, नवीन बिग बॉसच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.